नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्व शेतकरी बांधवाचं हार्दिक स्वागत आहे. बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लिक्विड मारतो, स्प्रे असतील किंवा फर्टिगेशन म्हणजेच ड्रीपद्वारे जे आपण खतं देतो, त्या खतांबद्दलची एक सविस्तर व्हिडिओ आपण आजच्या याच्यामध्ये पाहणार आहे. म्हणजे इथून पुढे आपले प्रत्येक 19-19 असेल, 12-61 असेल, 13-40-13 असेल किंवा 10 तुमचं हे 12-32-16 असेल, असे जे 00-50 असेल, असे जे काही जे सगळे पूर्ण आपण ऊसाला असेल, इतर पिकाला असेल, जे आपण जे काय हे घालतो, लिक्विड वापरतो किंवा स्प्रे घेतो किंवा त्याचं वॉटर सोल्युबल खतं घालतो, त्या खतांबद्दल आपण एका व्हिडिओमध्ये त्याची माहिती जाणून घेणार आहे. तर नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 19-19 पाहणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ मला तयार करता येतील. तर मित्रांनो, 19-19-19 हे खत काय आहे ते तत्पूर्वी आपण NPKचं झाडामधलं रोल काय असतो ते बघूया. नत्र, स्फुरद, पालाश ही प्राथमिक आणि महत्त्वाचे घटक आहेत, अन्न घटक आहेत. हे झाडाच्या पूर्णपणे वाढीसाठी अत्यावश्यक असणारे घटक आहेत. NPK जर नसेल जमिनीमध्ये तर किंवा जे आपण जर खतं जर हे नाही टाकली तर झाडाची वाढ अशी चांगली होणार नाही किंवा उत्पन्न आपल्याला चांगलं मिळू शकणार नाही. त्यामुळे हे आपल्याला जसं जगण्यासाठी अन्न, पाणी, इतर ह्या गोष्टींची आवश्यकता असते, तशी झाडाला NPKची आवश्यकता असते. नत्र, स्फुरद, पालाश. आता नत्र, नायट्रोजन हे 19-19मध्ये 19% नायट्रोजन असते. आता नत्र काय करते मित्रांनो? आता नत्र हे नेहमी प्रकाश संश्लेषण जी क्रिया असते, म्हणजे सूर्यप्रकाश पानावरती पडल्यानंतर ते पानामध्ये क्लोरोफिल तयार होतं आणि क्लोरोफिल तयार करण्याच्या संदर्भात किंवा त्याच्यामध्ये महत्त्वाचा जर रोल कोणाचा असेल तर ते नत्राचा रोल असतो, क्लोरोफिल तयार करण्यात. क्लोरोफिल काय करतं तर ते सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात पानामध्ये अन्न तयार करतं आणि पानामध्ये अन्न तयार जसं होईल तसं ते झाड वाढीस लागतं चांगलं, म्हणजे झाडाची वाढ चांगली. पहिलं महत्त्वाचं काम नत्राचं, क्लोरोफिलच्या ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर प्रथिनं असतात आपल्या झाडांमध्ये. ते प्रथिन निर्मितीमध्ये पण नायट्रोजनचं कार्य आहे, नत्राचं कार्य. प्रथिनं म्हणजे ते पेशी असतात. आत जास्त डिटेलमध्ये आपल्याला बघण्याची काही गरज नाही, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याला समजा असेल. पानांमध्ये प्रथिनं पेशी ज्या असतात ना, त्या पेशी जशा चांगल्या असतील, सशक्त असतील किंवा त्याची वाढ जर चांगली झाली तर ती झाडाची वाढ ऑटोमॅटिक चांगली होईल. काही एन्झाईम्स असतात. एन्झाईम्स काय करतात तर रासायनिक अभिक्रियेमध्ये, झाडामध्ये जी रासायनिक अभिक्रिया घडतात त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एन्झाईमचा महत्त्वाचा रोल असतो. ह्या तिन्ही पण निर्मितीमध्ये नत्र हे अत्यावश्यक घटक आहे. नत्र जर झाडाला कमी असेल तर झाडाची वाढ होत नाही, झाडं पिवळी पडतात. त्यामुळे नत्राची हा महत्त्वाचा रोल आहे. बरं, 19-19 हे सुरुवातीच्या स्टेजचं खत आहे मित्रांनो. म्हणजे हे बॅलन्सिंग खत आहे. हे सुरुवातीला वापरावं. का वापरावं तर ह्याच्यामुळं जे रोप असेल, जे झाड असेल, कोणतेही पीक असेल ते तुमच्या वाढीस चांगलं लागतं मित्रांनो. ह्याची वाढ चांगली होण्यास मदत होते. म्हणजे सुरुवातीला बेस जर एकदा चांगला असेल झाडाचा तर मग पुढं झाडाला काय अडचण येत नाही. म्हणून 19-19 हे सुरुवातीच्या स्टेजचं खत आहे. जर ऊसाला वापरणं असेल तर सुरुवातीला हे जे स्प्रे घेऊ शकता तुम्ही सुरुवातीला, किंवा ड्रीप असेल तर ड्रीपमधून तुम्ही ते सोडू शकता. आता दुसरं आलं नत्र, स्फुरद म्हणजे फॉस्फरस काय करतं मित्रांनो? तर फॉस्फरस हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळांचा विकास चांगला करतो. ज्या पण झाडाची मुळं सशक्त असतील ते झाड सशक्त होतं मित्रांनो. मुळं काय करतात? पाणी आणि इतर जी खतं असतात ते अपटेक करतात, म्हणजे ते शोषून घेतात आणि ते कोणाला पोचवतात? झाडाला पोचवतात. त्यामुळे फॉस्फरस हे मुळांचा विकास फॉस्फरसच्या माध्यमातून चांगला होतो. ते पण 19-19-19मध्ये 19%. म्हणजे बघा, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी 19-19चं महत्त्व सांगणार होतो आणि नत्राचं महत्त्व सांगितलं, तुम्हाला फॉस्फरसचं महत्त्व सांगितलं. म्हणजे फॉस्फरस काय करते? मुळांचा विकास चांगला करते. मुळांचा विकास चांगला झाला की झाड ऑटोमॅटिकली झाड चांगलं होते. सगळ्यात लक्षात घ्या मित्रांनो, ज्या पण झाडाचा किंवा ज्या पण पिकाचा, ऊस आहे, तुम्हाला ऊस दिसतो, ह्या ऊसामध्ये जर पांढरी मुळी ही प्रकार असतो ऊसाला. पांढरी मुळी जर चांगली असेल, तुमची सशक्त असेल, पांढरी मुळीचा जर विकास जास्त असेल तर तुमचा ऊस 100% चांगला आहे. त्यामुळं आपण मुळीवरती पण मुळीच्या विकासासाठी पण आपण लक्ष दिलं पाहिजे.
हा नाही, हा मुळीचा विकास कोण करते मित्रांनो, जे फॉस्फरस करते. बस एवढं जरी आपलं लक्षात ठेवलं शेतकऱ्यांना तर बस. 3 महत्त्वाचे घटक आहेत. ते 3 घटक NPK कार्य करतात. ते प्रत्येक पिकामध्ये किंवा प्रत्येक लिक्विडमध्ये हे 3 लक्षात ठेवायचे. आता तुम्हाला फॉस्फरचं सांगितलं मी तुम्हाला ऊस दाखवतो, तसंच पोटॅशचं पण तुम्हाला मी सांगतो. तर तिसरा प्रकार आहे मित्रांनो पोटॅश. तर पोटॅश काय करतं, अन्नद्रव्य असते की नाही आपलं खाली अन्नद्रव्य असते, पाणी अन्नद्रव्य, हे मुळांमार्फत झाडांना पोचवण्याचं कार्य करतं. पाणी असेल किंवा अन्नद्रव्य असेल हे मुळांमार्फत झाडांना पोचवण्याचे पोटॅश काम करतं. फॉस्फरस नाही, पोटॅश. तसंच पोटॅश प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये पण चांगलं आहे बघा, एकदम चांगलं आहे. झाडांना मजबूत करते. अजून जर झाडांना रोगराई असेल किंवा इतर कुठली कीड असेल हे असेल तर ते पोटॅश त्याला वाचवण्याचं चांगलं काम करते. झाडांना मजबूत पण करते. पाणी असेल अन्नद्रव्य असेल हे पुरवण्याचं कामसुद्धा पोटॅश चांगलं प्रमाण करते. ट्रेसमधनं बाहेर काढण्याचं काम चांगलं करते. ऊसाच्या बाबतीत म्हणाल तर कांडीची साईज असेल किंवा दोन्ही कांडीमध्ये अंतर असेल, झाडाला वजन असेल, पेऱ्यामध्ये ऊस मोठा होण्याचं कार्य हे सगळं पोटॅश करत असतं मित्रांनो. अजून काही पोटॅशचे तुम्हाला मी ऊस पाहू शकता, तुम्ही पडलेलं आहे ऊस हे सांगतो. तर पोटॅश काय करतं मित्रांनो, पानांची जी लहान लहान छिद्र असतात का नाही, ते पानांची लहान लहान छिद्र उघडते आणि त्याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड आत घेताना ऑक्सिजन बाहेर सोडतं मित्रांनो पोटॅश. विविध रोग असतात, भरपूर रोग येतात. हे ऊसावरती भरपूर रोग आहेत. त्या ऊसावरचे रोगाचं नियंत्रण किंवा त्याला वाचवण्याचं किंवा त्याच्यापासून बचाव करण्याचं कार्यसुद्धा पोटॅश चांगलं झाडाला देतं, ताकद देतं. मग आता पोटॅश जर कमी असेल तर काय होतं मित्रांनो, की वाढ खुंटते, पानं पिवळी पडतात आणि त्या पानाच्या ज्या कडा आहेत, पानाच्या कडा त्या मित्रांनो तांबड्या झालेल्या दिसतात तुम्हाला. हे पोटॅशचं कमतरतेचं लक्षण आहे. हे झालं तुम्हाला पोटॅश. ओव्हरऑल लक्षात घ्या थोडं. पोटॅश हे आहे ते पोटॅश हे तुम्हाला मित्रांनो झाडामध्ये जी कांडीची साईज आहे, कांडीमधलं अंतर आहे, वाढीच्या वेळेस हे पोटॅश कार्य करतं. झाडाला रोगापासून बाजूला ठेवतो. अशा काही प्रकारे ही NPK नत्रस पूरक पालाचं मी तुम्हाला कार्य सांगितलेलं आहे. ते एक वॉटर सोल्युबल जी खतं आहे ते तुमची जी कॉम्प्लेक्स बाकीची खतं टाकतो आपण, 10-20 असेल, DAP असेल, बाकीचं तुमच्याकडे कुठलं सम्राटबंद असतील, काय म्हणत असतील, अमुक म्हणतील, तर ते खतामध्ये नेमकं काय असतं, NPK घटक असतात. आणि NPKचं तुम्हाला कार्य सांगितलं. आता 19-19 या खताबद्दल थोडक्यात सांगतो. 19-19 सुरुवातीला वापरायचं खतं, नंतर वापरलं तरी चालतं. सुरुवातीला का वापरावं हे महत्त्वाचं सांगतो. ज्यावेळी झाड लहान असते त्यावेळी झाडाचा विकास होत असतो मित्रांनो. आणि जर एखादा घटक कमी एखादा घटक जास्त झाला तर त्याचा विकास व्यवस्थित होत नाही. जर फॉस्फरसचं प्रमाण जर कमी पडलं, आपण 19-19 नाही 19-19 द्यायचं कारण सांगतो. 19-19 नाही दिलं तर त्या झाडामध्ये कुठं फॉस्फरस जास्त एखाद्या झाडामध्ये जास्त असू शकतं, एका झाडामध्ये कमी असू शकतं, एखाद्या झाडामध्ये नत्र जास्त असू शकतं, एखाद्यामध्ये कमी असू शकतं, एखाद्या झाडामध्ये पोटॅश कमी असू शकतं, जास्त असू शकतं. पोटॅश जर कमी पडलं तर रोगाला बळी पडणार आहे. पुरतलं जर म्हणजे फॉस्फरसला कमी पडलं तर मुळ्याचा विकास चांगला होणार नाही. आणि नंतर कमी असेल तर मग तुम्हाला सांगितलं प्रकाश संश्लेषण चांगलं होणार नाही, त्यामुळे अन्न तयार होणार नाही. म्हणजे ओव्हरऑल झाडाची वाढ काय चांगली होणार नाही. मग 19-19 काय करतो सुरुवातीला टाकलं की 19-19 समान प्रमाणात 19-19-19 NPK हे समान प्रमाणात झाडाला देतं. त्यामुळं प्रकाश संश्लेषण चांगलं होतं, मुळाचा विकास चांगला होतो, प्लस झाडाची वाढ चांगली होऊन ट्रेस निर्माण होत असेल तर ती कमी करतं आणि इतर रोगांपासून त्याला वाचवण्याचं कार्य चांगलं करतं. त्यामुळे ऊस पिकासाठी जनरली जर तुम्ही 19-19 वापरणार असाल तर सुरुवातीच्या स्टेजला वापरा, नंतरही वापरलं तरी चालते, तसं काही अडचणीचा विषय नाही. पण सुरुवातीला वापरलं ते सुरुवातीला प्रायमरी स्टेजला वापरलेलं हे खत चांगलं सगळं. आज आपण 19-19 बद्दल बघितलं. उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये 1261 असेल, इतर जी खतं तुम्हाला मी सांगितलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय माहिती कमी वाटत असेल, जास्त करावी, ॲड करावी किंवा कमी वाटत असेल तर ही मी शेतकऱ्यांच्या दृष्टीने लक्षात ठेवण्यासारखेच मुद्दे सांगितलेले की आपल्याला आपण ज्यावेळेस खतं घेतो त्यावेळेस आपल्याला बेसिकली ह्या गोष्टी तर माहीत पाहिजे, NPKचा रोल तर माहीत पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही घेणार आहे त्याचं कॉम्बिनेशन दिलेलं असतं, कुठल्या स्टेज टाकायचं, तर ते मी तुम्हाला इतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर त्या संदर्भात आपल्याला नवीन व्हिडिओ येईलच, पण हा व्हिडिओ मी फक्त 19-19 बद्दल सांगितलं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.